दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी एक मोठं विधान केलंय। पांडुरंगाची इच्छा असली तर बहीण भाऊ आषाढी एकादशीपर्यंतही एकत्र येऊ शकतात। 10 तारखेला पक्षाच्या मेळाव्यापर्यंत वाट बघा असं सूचक वक्तव्य मिटकरींनी केलंय। त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या मेळाव्यात मोठे संकेत मिळण्याचा सुतोवाच मिटकरींनी केलाय। पांडुरंगाची इच्छा असली तर आषाढीपर्यंत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचं मिटकरींनी भाकीत केलंय। ते आम्ही आजचा एकादशीचा दिवस आहे, ते आम्ही पांडुरंगावर सोडलेला आहे। पांडुरंगाच्या मनात जे असेल ते नक्कीच होणार। नक्की होणार। दादा, लक्ष्मण हाकेनं असं म्हटलेलं आहे का तुमच्या अकोला जिल्ह्यात येऊन मी अमोल मिटकरीची पोलखोल करणार आहे, तुमचं काय म्हणणं आहे? असं आहे की आपल्या काय म्हणता येईल त्याला, अकोला जिल्ह्याची पण एक पाहुणचार करण्याची संस्कृती आहे। कोणी आला, आम्ही काय गल्लीबोळातला भटका कुत्रा आला तरी त्याला भाकर टाकतो, त्याच्यामुळे कोणाला यायला मना नाही, पण त्यांनी यावं आणि आल्यानंतर आमचा पाहुणचार घेऊन जावं।